नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं 28वे सेशन बघतोय आणि या सेशनमध्ये महत्त्वाचे असे 10 करंट अफेअर्सच्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये बघणार आहे. ओके, तर या लेक्चरमधला आपला पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. अ आणि ब अशी दोन विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे, श्रम पुरस्कारांची स्थापना 1995 साली झाली. हे श्रम पुरस्कार म्हणजेच पंतप्रधान श्रम पुरस्कार आहेत. ओके, आणि ब विधान आहे, पंतप्रधान श्रम पुरस्कार हे एकूण 3 प्रकार आहेत. तर याच्यापैकी आता ही ॲक्च्युली न्यूज आहे, ही जानेवारीमधली न्यूज आहे. जानेवारी 2017 मध्ये हे अवॉर्ड्स देण्यात आले. 2015 साठीचे जे अवॉर्ड्स होते हे 2017 मध्ये देण्यात आले. ओके, तर याच्यामध्ये श्रम पुरस्काराची जी स्थापना आहे हे 1995 सांगितलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. 1985 ला याची स्थापना झालेली आहे. आणि पंतप्रधान श्रम पुरस्कारांचे एकूण 4 प्रकार पडतात किंवा एकूण 4 वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. तर कुठल्या कुठल्या त्या हे सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं आहे. तर याच्यापैकी जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे श्रमरत्न पुरस्कार. हा श्रमरत्न पुरस्कार याच्यामध्ये 2 लाख रुपये कॅश दिले जातात आणि त्याचबरोबर एक सनद दिली जाते. ओके, त्यानंतर श्रमभूषण एक पुरस्कार आहे, याच्यामध्ये 1 लाख रुपये आणि सनद आहे. एक श्रमवीर किंवा श्रमवीरांगणा, जर मेल असेल तर त्याला श्रमवीर पुरस्कार देतो, फिमेलसाठी वीरांगणा. ओके, याच्यामध्ये 60,000 रुपये कॅश प्राइज आणि सनद दिली जाते. आणि श्रमदेवी किंवा श्रमश्री हा एक पुरस्कार आहे, याच्यामध्ये 40,000 रुपये दिले जातात. ओके, तर हे सगळे वेगवेगळे कॅटेगरीज आहेत, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि 2015चे जे हे पुरस्कार होते जे 2017 मध्ये देण्यात आले, तर एकूण 56 लोकांना किंवा 56 व्यक्तींना हे पुरस्कार भेटलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. हा जो डेटा आहे हा डायरेक्टली PIB वरून घेतलेला डेटा आहे. बऱ्याच मॅगझिन्समध्ये किंवा बऱ्याच पब्लिकेशन्सनी हा डेटा चुकवलेला आहे. 2015चे श्रम पुरस्कार हे 86 व्यक्तींना दिलेत किंवा 96 व्यक्तींना दिलेत असं सांगितलेलं आहे, तर ते चुकीचं आहे. 56 व्यक्तींना दिलेले आहेत. समोर एक तुम्हाला जी लिंक येते त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता. एका न्यूजपेपरची लिंक आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला हे डेटा भेटून जाईल. ओके, आणि हा जो पुरस्कार आहे हा अशा कंपन्यांमध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जातो ज्या कंपन्यांमध्ये 500 पेक्षा जास्त कर्मचारी संख्या आहे. ओके, म्हणजे ते केंद्र किंवा राज्य सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील जे उद्योग किंवा खासगी क्षेत्रातले जे उद्योग आहेत, त्या ज्या कंपन्या आहेत, तर यांच्यामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार संख्या असेल तर त्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार भेटू शकतात. ओके, आणि उद्योगधंद्यांमध्ये उत्पादकता वाढावी, त्यामुळे काय होणार की कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचं योगदान वाढवावं, तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. ओके, तर हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये बनू शकतो प्रश्न. क्वेश्चन नंबर 2 आता बघू. इथं सुद्धा आपल्याला थोडासा 2016 मधल्या करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न आहे. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला कंबाईन एक्झाम मध्ये किंवा येणाऱ्या बऱ्याचशा एक्झाम्स मध्ये बघायला भेटतील. जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त पाठीमागचे क्वेश्चन्स येतात एक्झाम मध्ये. ओके, तर याच्यामध्ये असं सांगितलंय, सह्याद्री हिरकणी पुरस्काराबद्दल पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. तर आपल्याला अयोग्य विधान निवडायचे. 2016चा सह्याद्री हिरकणी पुरस्कार एकूण 4 महिलांना देण्यात आला. आणि ब विधान आहे, हा पुरस्कार दूरदर्शनकडून दिला जातो. तर याच्यामध्ये ब विधान हे योग्य विधान आहे. हा जो पुरस्कार आहे हा दूरदर्शनकडून दिला जातो. मात्र अ विधान इथं चुकीचं आहे. 2016 मध्ये हा जो सह्याद्री हिरकणी पुरस्कार आहे हा एकूण 8 महिलांना देण्यात आला होता. इथं 4 सांगितलेले, हे चुकीचं आहे. ओके, वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा 8 महिला होत्या. त्याच्यामध्ये कचरा गोळा करणाऱ्या कर्मचारी सुद्धा होत्या. त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं सुमन गोरे. ओके, त्याचबरोबर शास्त्रीय नृत्य करणाऱ्या एक महिला होते, संध्या पुरेच्या. ओके, जंगल संरक्षण विभागातल्या व्यक्ती होत्या, पोलीस निरीक्षक होत्या, गिर्यारोहक होत्या, रग्बी खेळाडू एक होत्या. ओके, बरुआ त्यांचं आडनाव आहे, वाहबीज बरुआ असं काहीतरी नाव आहे त्यांचं. तर रग्बी खेळाडू आहेत त्या, तर त्यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलेला आहे. आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहेत मुमताज शेख, तर यांना सुद्धा हा पुरस्कार भेटलाय. ही नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, क्वेश्चन नंबर 3 आता बघू. लॅटिट्यूड 7285 काय आहे असं विचारलेलं आहे. पर्याय एकदम इंटरेस्टिंग दिलेले आहेत. हा तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रश्न बनू शकतो. हे जे लॅटिट्यूड 7285 आहे हा एक लॅपटॉप आहे जो की डेलनी बनवलाय, डेल कंपनीचा आहे. आणि ह्या लॅपटॉपचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा एक वायरलेस पद्धतीचा चार्जिंग होणारा जगातला पहिला लॅपटॉप होता. ओके,
तर याला आपण ॲक्च्युली लॅपटॉप चार्ज करताना त्याला आपण वायरनी कनेक्ट करणं गरजेचं असतं, मात्र हा जो लॅपटॉप आहे हा वायरलेस पद्धतीने सुद्धा चार्ज होतो आणि हा जगातला असा पहिला लॅपटॉप आहे. ओके. क्वेश्चन नंबर 4. नुकतेच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने कुणाला डिलीट ही पदवी दिली आहे? तर नाशिकच्या जे यशवंतराव चव्हाण हे मुक्त विद्यापीठ आहे, यांनी रिसेंटलीच लता मंगेशकर यांना ही डिलीट ही पदवी दिलेली आहे. ओके. आपण आपल्या एका करंट अफेअरच्या अवॉर्ड्सच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की लता मंगेशकर यांना एक लेजंडरी अवॉर्ड सुद्धा भेटलेला आहे. एशिया पॅसिफिक रिजनसाठी त्यांना एक लेजंडरी अवॉर्ड सुद्धा भेटला आहे द ब्रँड ल्युट्रेट कडून. ओके. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर इथं जे सेकंड ऑप्शन आहे शाहरुख खान, तर आपण त्याच्याबद्दल सुद्धा बघितलेलं आहे की त्याला सुद्धा एक रिसेंटलीच एक डॉक्टरेट ही पदवी भेटलेली एका युनिव्हर्सिटीकडून. तर आपण हे आपल्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलेले डेली क्विजच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला लक्षात असेल की शाहरुख खानला डॉक्टरेट ही पदवी रिसेंटली कुठल्या युनिव्हर्सिटीकडून भेटली तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि जर लक्षात नसेल तर डेली क्विजचं सेशन बघा. ओके. प्रश्न 5वा आता बघू आपण. यावर्षीच्या जीवन रक्षा पदासाठी महाराष्ट्रातील किती व्यक्तींची निवड झाली आहे? तर यावर्षीचं जे जीवन रक्षा पदक जे आहे तर याच्यासाठी महाराष्ट्रातले एकूण 4 व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. हे जे जीवन रक्षा पदक आहे हे एकूण वेगवेगळ्या अशा 3 कॅटेगरीजमध्ये दिलं जातं. सर्वोत्तम जीवन रक्षा, त्यानंतर उत्तम जीवन रक्षा पदक, त्यानंतर जीवन रक्षा पदक. तर अशा वेगवेगळ्या 3 कॅटेगरीजमध्ये देण्यात येतं. तर महाराष्ट्रातले एकूण 4 व्यक्ती आहेत ज्यांना या पदकासाठी निवड झालेली आहे. ओके. तर त्या व्यक्ती कुठल्या कुठल्या हे सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला. तर गोविंद लक्ष्मण तुपे तर यांना उत्तम जीवन रक्षा पदक हे भेटलेलं आहे. त्याचबरोबर जे बाकीच्या 3 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये आहे ब्रिजलाल सोनावणे, त्यानंतर तिसऱ्या व्यक्ती आहेत मनोज बारहाते आणि चौथ्या व्यक्ती आहेत नीलकांत हरिकांत्रा. ओके. तर ह्या सगळ्या व्यवस्थित 4 व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. एक्झाममध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला अटेम्प्ट झाला पाहिजे. प्रश्न 6वा आता बघू आपण. अबाबिल हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? तर अबाबिल हे जे क्षेपणास्त्र आहे हे आपल्या एका शेजाऱ्याचंच आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. ह्याची त्यांनी चाचणी जानेवारीमध्ये केली होती आणि एकदम शॉर्ट रेंज असं हे मिसाईल असणार आहे. ओके. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर विचारलंच की हे मिसाईल कुठल्या देशाने टेस्ट केलेलं आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपला आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 7 आता बघू. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार 2016 बद्दल पुढे काही विधाने दिलेली आहेत, त्याबद्दल अचूक विधाने ओळखा. अ, ब, क अशी 3 विधाने आहेत. राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांबद्दल आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, एक्झाममध्ये असा बनू शकतो. तर 2016चे हे जे पुरस्कार होते हे 23 मुलामुलींना देण्यात आले. ब, हे पुरस्कार महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून दिले जातात. आणि क, महाराष्ट्रातील निशा पाटीललाही हा पुरस्कार भेटला. तर याच्यामध्ये ब आणि क हे विधाने योग्य विधान आहेत. हा जो पुरस्कार आहे हा महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून दिला जातो आणि महाराष्ट्रातील निशा पाटील हिला हा पुरस्कार भेटलेला आहे. ओके. आणि 2016चे जे पुरस्कार आहेत हे एकूण 25 मुलामुलींना भेटलेत. इथं 23 सांगितलेले, त्याच्यामुळे हे अविधान जे आहे ते चुकीचं आहे. ओके. हे जे पुरस्कार आहेत ह्याची स्थापना 1957 साली झाली होती आणि हे पुरस्कार एकूण अशा 5 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये दिले जातात. ते कुठले कुठले प्रकार आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. एक म्हणजे गीता चोप्रा अवॉर्ड, दुसरा आहे संजय चोप्रा अवॉर्ड, तिसरा आहे जनरल अवॉर्ड, चौथा भारत अवॉर्ड आणि 5वा बापू गायधनी अवॉर्ड. तर हे वेगवेगळे 5 कॅटेगरीज आहेत. गीता चोप्रा अवॉर्ड, त्यानंतर संजय चोप्रा अवॉर्ड, जनरल अवॉर्ड, भारत अवॉर्ड आणि बापू गायधनी अवॉर्ड. ओके. क्वेश्चन नंबर 8 आता बघू आपण. ज्यूट आणि ज्यूट संबंधी उत्पादनाच्या आयातीवर भारताने खालीलपैकी कोणत्या देशावर अँटी डम्पिंग कर लावला आहे? हा जो अँटी डम्पिंग कर आहे हा ऍक्च्युली जर लो क्वालिटी मटेरियल जर आपल्या देशामध्ये येत असेल तर त्याच्यावरती आपण हा एक्स्ट्रा कर लावतो, तर त्याच्याशी संबंधित असतो हा. तर हा जो अँटी डम्पिंग जो कर आहे हा भारताने रिसेंटली जे असे 2 महत्वाचे देश आहेत जे ज्यूट आणि ज्यूट संबंधीच्या उत्पादनाची आयात करतात तर ते म्हणजे बांगलादेश आणि नेपाळ. सगळ्यात जास्त ज्यूटचं जे उत्पादन आहे हे आपल्या बंगालच्या उपसागराच्या जवळ असलेल्या एका किनारपट्टीवरच होतं आणि सगळ्यात जास्त उत्पन्नाचं जे क्षेत्र आहे हे बांगलादेशमध्ये आपल्या देशामध्ये कमी आहे त्याचं. ओके. तर ज्यूट सगळ्यात जास्त उत्पादन कुठं होतं असं जर विचारलं, असा प्रश्न येऊन गेलेला ऍक्च्युली. आता एक रिसेंटली जी एक्झाम झाली होती
त्याच्यामध्ये आय गेस की PSI और STI मध्ये हा प्रश्न येऊन गेला होता ज्यूटशी संबंधित. तर ह्याचं जास्तीत जास्त जे क्षेत्र आहे हे बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशमध्ये त्याचं उत्पादन होतंय जास्त करून. ओके, तर भारताने बांगलादेश आणि नेपाळ या 2 देशांवरती अँटी डम्पिंग कर लावलेला आहे. पिनाका हे काय आहे? तर पिनाका काय आहे हे विचारलंय. तर पिनाका ऍक्च्युली हे एक रॉकेट लॉन्चिंग मल्टी रॉकेट लॉन्चिंग हे एक आपलं लॉन्चर आहे आपल्या देशाचं, जे की DRDOने डेव्हलप केलेलं आहे. ह्याची जी रेंज आहे ही जवळपास 70 किलोमीटर एवढी आहे. म्हणजे पिनाका जे एक मल्टी रॉकेट लॉन्चर आहे ह्याच्यावर आपण 70 किलोमीटरच्या आसपास हे मिसाईल टाकू शकतो. ओके, तर एक अत्याधुनिक असणारं मल्टी रॉकेट लॉन्चर आहे. ओके, प्रश्न 10वा या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ आणि ब अशी 2 विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे राष्ट्रीय मतदान दिवस 24 जानेवारीला साजरा करतात. ब आहे यावर्षीची संकल्पना म्हणजे थीम एम्पॉवरिंग यंग अँड फ्युचर वोटर्स असं सांगितलेलं आहे. तर याच्यापैकी ब विधान हे योग्य विधान आहे. त्याची जी थीम होती म्हणजे आपल्यात जो राष्ट्रीय मतदान दिवस होता याची जी थीम आहे ती म्हणजे एम्पॉवरिंग यंग अँड फ्युचर वोटर्स ही आहे. मात्र आपला जो राष्ट्रीय मतदान दिवस आहे हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. ओके, तर इथं 24 जानेवारी सांगितले हे चुकीचं आहे. यावर्षीचा हा 7वा राष्ट्रीय मतदान दिवस होता जो आपण साजरा केलेला आहे. आणि आपल्याला माहिती पाहिजे मग आपलं जे भारताचं एक निवडणूक आयोग आहे ह्याच्याबद्दल प्रश्न बनतील की आपल्या निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती. तर 25 जानेवारी 1950ला ह्याची स्थापना करण्यात आली होती भारतीय निवडणूक आयोगाची. कारण भारतीय निवडणूक आयोगच हा या राष्ट्रीय मतदान दिवसाचं आयोजन करतो. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. हे जे दिवस असतात जसं की 24 जानेवारी कुठला दिवस आहे, 20 मार्च कुठला आहे, 21 मार्च कुठला आहे, 22 मार्च कुठला आहे, अशा प्रकारचे प्रश्न बनतात एक्झाममध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही मंथली ते जे महत्वाचे डेज आहेत एका कागदावरती लिहून जानेवारीसाठी एक बनवू शकता तुम्ही लिस्ट, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च. ओके, तर तशा प्रकारच्या लिस्ट बनवून त्याच्यापैकी जर तुमचं काही डोकं लागत असेल तर त्या पद्धतीने शॉर्टकट एखादा बनवून तुम्ही म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी शॉर्टकट बनवू शकता. ओके, आणि जर तुमच्याकडे जर मंथ वाईज एखादा शॉर्टकट असेल जो की मराठीमध्ये असेल तर सोपं पडेल आपल्या बाकीच्या विद्यार्थ्यांना पण. तर तुम्ही नक्की शेअर करा या लेक्चरच्या खाली कमेंट बॉक्समध्ये. तसं जर तुमच्याकडे काही शॉर्टकट असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आम्ही एखाद्या लेक्चरमध्ये त्याच्याबद्दल जी शॉर्टकट तुम्ही सांगितली असेल ते डिस्कस करू. ओके, आणि या लेक्चरमध्ये जाता जाता आपण एक छोटीशी एक करेक्शन आहे ती बघणार आहे. ऍक्च्युली ही जी करेक्शन आहे ही म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना करायची करेक्शन आहे त्यांच्या नोट्समध्ये. आम्ही जो प्रश्न घेतला होता डेली क्विज 24 मध्ये 4था प्रश्न होता तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित शासनाने पंचतीर्थ म्हणून घोषित केलेल्या 5 वस्तू कोणत्या किंवा 5 ठिकाणं कोणती. तर असा प्रश्न होता तो. आणि याच्यापैकी बऱ्याच जणांचं असं मत आहे की जे मुंबईची इंदू मिल आहे तर हे या 5 ठिकाणांमध्ये ऍड केलेले गव्हर्नमेंटने. तर हे चुकीचं आहे. एका कुठल्या तरी तुम्ही मे बी मॅगझिनमध्ये किंवा पब्लिकेशनच्या एखाद्या बुकमध्ये तुम्ही बघितलं असेल की मुंबईची इंदू मिल सुद्धा या 5 वस्तूंमध्ये आहे. मात्र हे सरळ सरळ चुकीचं आहे. त्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण जे आन्सर सांगितले म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे 5 ज्या ठिकाणं आहेत ती कुठली कुठली तर महू आहे, त्यानंतर महापरिनिर्वाण स्थळ आहे, त्यानंतर चैतन्यभूमी सुद्धा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनमधलं निवासस्थान आणि दीक्षाभूमी नागपूर. तर ही 5च ठिकाणं ही पंचतीर्थ म्हणून घोषित केलेली आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. हे समोर तुम्ही PIBचं पेज दिसत असेल त्याच्यावरती सुद्धा बघून म्हणजे कन्फर्म करू शकता. ओके, बाकीच्या मे बी कुठल्या तरी एखाद्या मॅगझिनमध्ये तुम्ही वाचलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की जे मुंबईची इंदू मिल आहे हे सुद्धा असेल या पंचतीर्थमध्ये. मात्र हे बिलकुल रॉंग असेल. तुम्ही तेच जे आन्सर आम्ही सांगितले त्याच्याशी स्टिक राहा. एक्झाममध्ये हा जर प्रश्न बनला तर तुम्ही बिलकुल याच्यामध्ये चूक करू नका. 5 ठिकाणं कुठली कुठली मी इथं आणखीन एकदा रिपीट करतो. इथं तुम्हाला समोर दिसत असेल की पंचतीर्थ यांनी सांगितलेले आहेत आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या PIBच्या या पेजवरती आपण. तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं बर्थ प्लेस माहू तर हे इन्क्लूड केलेलं आहे. लंडनमधलं त्यांचं निवासस्थान हे सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. नागपूरची दीक्षाभूमी हे इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर महापरिनिर्वाण स्थळ जे की दिल्लीमध्ये आहे हे सुद्धा इन्क्लूड केलेलं आहे. आणि चैत्यभूमी जे की मुंबईमध्ये आहे. ओके, तर ही 5 ठिकाणं गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेले हे पंचतीर्थ म्हणून घोषित केलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपण आजचं हे डेली क्विजचं 28वे सेशन हे कंप्लीट केलेलं आहे.
खूप चांगले प्रश्न होते याच्यामध्ये. तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचे आहेत. कंबाईन एक्झाम तर आली आहे जवळ, त्याच्यानंतर ज्या कुठल्या एक्झाम असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा हे डेली क्विज अतिशय महत्त्वाचे असतील. ओके. आणि जाता जाता आणखीन एकदा तुम्हाला जो आम्ही कालच एक फक्त पोस्टर रिलीज केलंय, तर विजन स्टडी नावाने आम्ही एक प्रोजेक्ट लॉन्च करू, त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला काही दिवसांना आम्ही देईलच. मात्र फक्त तुमच्यासोबत आणखीन एकदा हे शेअर करण्याची गरज का पडतीये, तर फक्त हा जो पोस्टर आहे हे आपलं फक्त एक 40 सेकंदाचं पोस्टर आहे. तुम्ही सहजपणे ते डाउनलोड करून तुमच्या मित्रांमध्ये व्हॉट्सअप और एनी मीडियम थ्रू शेअर करू शकता आणि तुमचं जास्त नेट पण त्यासाठी जाणार नाही. फक्त आणि फक्त 40 सेकंदाचंच ते पोस्टर आहे. मात्र ह्याचा वापर किंवा याचा जो उपयोग आहे हा बराच विद्यार्थ्यांना होणार आहे. असे बरेचसे विद्यार्थी जे कोचिंग अफोर्ड करू शकत नाहीत किंवा फायनान्शियल कंडिशन त्यांच्या वीक असतील, बरेचसे रिझन, तर ते हे या प्रोजेक्ट थ्रू ते त्यांचं जे एम आहे, स्वप्न जे आहे हे पूर्ण करू शकतात. त्याच्यामुळं माझी आणखीन एकदा तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही ही जी प्रोजेक्टबद्दलची इन्फॉर्मेशन आहे ही सगळ्यांसोबत शेअर करा. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.